इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. लंडनचे तख्त हादरवणारी नाना पाटलांची डरकाळी. पत्री सरकार 1942चा दणकेबाज टीजर प्रदर्शित. गोऱ्या साहेबाची उरली सुरली चरबी उतरवून त्याला थेट लंडनपर्यंत पळताभुई थोडी करणाऱ्या आपल्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शौर्याचा इतिहास शेवटी एकदाच्या रुपेरी पडद्यावर धडकला आहे. पत्री सरकार 1942 या आगामी मराठी चित्रपटाचा टीजर विट्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात मोठ्या थाटामाटात पार पडला. आजच्या काळात महाराष्ट्राच्या अस्सल मातीतल्या आणि रक्ताच्या क्रांतीची ही गोष्ट पडद्यावर येते. हे पाहून छाती 56 इंच फुगल्याशिवाय राहत नाही. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि जुलमी सावकारांच्या टाचा ढिल्या करणाऱ्या पत्री सरकारची दहशत इंग्रजांच्या थेट लंडनच्या संसदेपर्यंत पोहोचली होती. तोच धगधगता इतिहास आजची पिढी पडद्यावर पाहणार आहे. जी.डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासारख्या मर्दाची ही शौर्यगाथा म्हणजे केवळ चित्रपट नाही तर आपल्या पराक्रमाचा जिवंत दस्तऐवज आहे. या चित्रपटाची धुरा मनीष अणसुरकर यांनी पेलली आहे. म्हणजे गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन अशी सगळी सूत्रे त्यांनी एकट्यानेच सांभाळली आहेत. भागीरथी मोशन पिक्चरच्या विशाल गोविंदराव जाधव यांनी या भव्य निर्मितीचा भार पेललाय, तर अनिल राबाडे, सिद्धार्थ बडे, शुभम गवई, अभिमन्यू पायल यांसारख्या कलाकारांची फौज यात पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अणसुरकर म्हणाले की नाना पाटलांचा प्रवास दाखवताना खूप दडपण होतं. अहो अणसुरकर साहेब, दडपण असणारच, कारण क्रांतिसिंहाची डरकाळी पडद्यावर मांडायची म्हणजे छातीत फुफ्फुस नाही तर धगधगता कोळसा लागतो. महाराष्ट्राच्या या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाची आणि क्रांतिकारकांच्या वाघासारख्या काळजाची कथा आबालवृद्धांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर तर आलाय, तर आता उत्सुकता फक्त ट्रेलरची आणि चित्रपटाची आहे. पाटील सरांच्या सहकार्यामुळे आज इथे मुलांशी आम्हाला थेट संवाद साधता आला आणि मुलांसमोर पहिल्यांदा आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांवर आधारित पत्री सरकार चित्रपट केलेला आहे. ते सांगलीचे सुपुत्र श्री विशाल गोविंदराव जाधव सर हे जे या चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे पत्री सरकार स्थापन केलं होतं आणि त्या काळच्या सर्व समाजामध्ये जी चेतना जागवली होती, चेतना पेशवली होती आणि क्रांतीची जी विजर ओढली होती, त्याच्यातून पत्री सरकार निर्माण झालं होतं किंवा प्रति सरकार निर्माण झालं होतं. आणि त्यांच्याबरोबर सगळे जे काही ज्ञात अज्ञात क्रांतिकारक होते त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा अशी विशाल जाधव सरांची पहिल्यापासूनच इच्छा होती की आपल्या प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.